नमस्कार मित्रांनो, कोर्टाची पायरी या सदरात जी वेळ आपल्यावर सहसा कधी येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, त्या वेळेबद्दल, त्या प्रसंगाबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे मला कोणी मारलंय, माझा खून करायचा प्रयत्न कोणी केलाय, किंवा मला माझा खून कोणी केलाय, का केलाय, हे सांगायची वेळ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सहसा येऊ नये असंच प्रत्येकाची इच्छा असते. पण तरीसुद्धा कधी ना कधीतरी हा शब्द आपल्या कानावर पडतच असतो. डाईंग डिक्लेरेशन किंवा मृत्यूपूर्व जबाब थरका पडतो. मूळ संकल्पना अशी आहे की मरताना कोणीही माणूस खोटं बोलत नाही. मरताना शेवटी त्याच्या जिभेवर, त्याच्या तोंडात सत्यवचनच असतं. कोणीही आपल्या निजधामाकडे जाताना, आपल्या आवडत्या देवाकडे जाताना तोंडात खोटे शब्द घेऊन जाणार नाही. अपवाद असू शकतात, पण या संकल्पनेवर डाईंग डिक्लेरेशनची थिअरी आधारित आहे. त्यामुळे इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 32(1) मध्ये डाईंग डिक्लेरेशन बद्दल एक्सप्लेनेशन आले, माहिती आले, मार्गदर्शन आले. मुख्यतः डाईंग डिक्लेरेशन किंवा मृत्यूपूर्व जबाब हा ऍडमिसेबल आहे, पुराव्यात त्याला मान्यता आहे. केवळ त्यावरून सुद्धा आरोपीला शिक्षा देता येते हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण ज्याच्या समोर डाईंग डिक्लेरेशन झाले त्याला तपासता येतं, पण ज्यांनी डाईंग डिक्लेरेशन केले म्हणजे त्या डाईंग डिक्लेरेशनचा कर्ता हा मात्र या जगात नसतो. साक्ष होते तेव्हा तो स्वर्गवासी झाला असतो, पैगंबरवासी झालेला असतो, आणि मग त्याच्या अनुपस्थितीत त्याचं कागद, त्याने दिलेला जबाब हा स्वीकारार्ह आहे. हे मुख्य तत्व आहे. तो कोर्टात येऊ शकत नाही म्हणून त्याचं जे साक्ष आहे, तर त्याचा जो जबाब आहे तो विचारात घेतला जातो. कारण त्या जबाबामुळे मृत्यू कसा आला, केव्हा आला, कोणामुळे आला, या मृत्यू मागचं कारण काय, परिस्थिती काय होती, मोटिव्ह काय होता, याबद्दलची माहिती न्यायासनासमोर येत असते. आता मृत्यूपूर्व जबाब हा सर्वसाधारणपणे आपण बघतो तो कसा असतो. आता बऱ्याच केसेस आल्या, म्हणजे विशेषतः करून कौशल रावची जी केस आलेली आहे शेवटची, त्याच्यामध्ये तर सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्यात, मार्गदर्शक तत्व दिलीत की आदर्श मृत्यूपूर्व जबाब कसा असावा. पण ते करताना कोर्टाने सांगितलंय तो नसला तरी सुद्धा इतर मृत्यूपूर्व जबाब बेकायदेशीर आहेत, चुकीचे आहेत, फेकून देण्याला लायक आहेत असं नाही. त्या परिस्थितीनुरूप तो मृत्यूपूर्व जबाब विचारात घेण्यासारखा असतो. आता त्याला एव्हिडेन्शरी व्हॅल्यू किती, पुराव्यात त्याचं महत्त्व किती, पुराव्यात विश्वासार्हता किती, हे अनेक कारणावर अवलंबून असतं. मी नेहमी म्हणतो, प्रत्येक खटला हा वेगवेगळ्या परिस्थितीत झालेला असतो. प्रत्येक खटल्याचं घटनाक्रम, पार्श्वभूमी वेगळी असते. त्यामुळे एकच केस लॉ घेऊन कायदा ठरवता येत नाही. केस लॉ मधली मार्गदर्शक तत्व फक्त आपण विचारात घेतो. त्यामुळेच मृत्यूपूर्व जबाब जर मॅजिस्ट्रेट समोर होणार असेल किंवा झाला असेल, तर तो मॅजिस्ट्रेट, कार्यकारी दंडाधिकारी जो कोण असेल, त्यांनी तो स्वतःच्या अक्षरात लिहून घेणं अपेक्षित आहे. कारण मृत्यूपूर्व जबाब घेणारा माणूस हा डेथबेडवर असतो. तो लवकरात लवकर स्वर्गवासी होणार असतो याची खात्री डॉक्टरांना होते, तेव्हाच मॅजिस्ट्रेटला बोलवलं जातं. आता मृत्यूपूर्व जबाब देणाऱ्या माणसाने जर स्वतः लिहून दिलं तर उत्तमच, पण त्याने नाही दिलं तर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, म्हणजे त्याची मानसिक स्थिती कशी आहे, त्याची शारीरिक स्थिती कशी आहे, याची चौकशी मॅजिस्ट्रेटनी त्या संबंधित डॉक्टरकडे पहिली करायची. मृत्यूपूर्व जबाबाच्या एंडॉस बाजूला म्हणजे समासामध्ये त्याची नोंद घ्यायची आहे, डॉक्टरच्या हस्ताक्षरात घ्यायचं आहे की मृत्यूपूर्व जबाब सुरू करण्यापूर्वी या पेशंट नामे श्री टिंबटिंब यांना मी स्वतः तपासले,
ते मृत्यूपूर्व जबाब देण्याच्या स्थितीत आहेत. त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती जबाब देण्यासारखी आहे. याच्यावर एन्डॉर्समेंट पाहिजे डॉक्टरची. डॉक्टरची एन्डॉर्समेंट झाल्यावर मॅजिस्ट्रेटनी त्याला प्रश्न विचारायचे, स्वतःची खात्री करून घ्यायचं आहे, ज्युडिशियल माइंड वापरायचं आहे की खरंच ही व्यक्ती मोकळेपणाने आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे तिची मानसिक स्थिती योग्य आहे का. त्यामुळे काही प्रश्न जुजबी विचारायचे आहेत, नाव, कधी लग्न झालं वगैरे. आणि मग जी कोण व्यक्ती असेल, मग ती जळीत कांडमधली असेल, हुंडाबळी असेल, एखाद्याच्या पोटात चाकूचा वार झाला असेल, एखाद्याच्या मांडीला गोळी लागली असेल आणि चाकूचा वार सुद्धा असेल, त्याला बेशुद्ध नाही याची खात्री करून तो बोलण्याच्या स्थितीत आहे, अगदी सलाईन लावलेला असला तरी बोलण्याच्या स्थितीत आहे याची खात्री करून मॅजिस्ट्रेटनी एक एक प्रश्न विचारायचा आहे. आणि तो मृत्यूशय्येवर असणारा माणूस जो जबाब देतोय त्याचं एक एक वाक्य उत्तरात स्पष्टपणे त्याच्या शब्दात लिहून घ्यायचंय. ते अस्पष्ट असेल तर त्याचं कारण सांगायचं आहे. तो वेगळ्या भाषेत बोलत असेल तर दुभाषी वापरायचं आहे. दुभाषी विश्वासार्ह पाहिजे. आणि तहसीलदारनी किंवा मॅजिस्ट्रेटनी, जो कोण असेल, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असेल, त्यांनी भाषांतर करून सुद्धा जबाब लिहून घेऊन जातो. आता हा जबाब पूर्ण झाल्यानंतर हल्ली बऱ्याच वेळेला त्याला साक्षीदार सुद्धा घेतात. शिवाय जबाब देणाराचा, म्हणजे जो अति सिरियस पेशंट आहे, त्याचा जबाबावर सही घेतात, डाव्या हाताचा अंगठा सुद्धा घेतात. समजा तो सही देण्याच्या स्थितीत नसेल तर त्याचा डाव्या हाताचा अंगठा घेतात, ते दस्तूर करतात. तहसीलदार किंवा मॅजिस्ट्रेट तिथे एंट्री करतो. शिवाय डाव्या हाताचा अंगठाच जळला असेल, बोटं जळली असतील, तो उजव्या हाताचा अंगठा घेतला जातो. उजव्या हाताची पण बोटं जळलेली असेल, कारण जळीत प्रकरणात असं होऊ शकतं, 10च्या 10 बोटं जळतात, तर डाव्या पायाचा अंगठा घेतला जातो. अशा क्रमाने त्याची पूर्ण संमती आहे, त्याचा खरंच जबाब घेतलाय हे सिद्ध करण्याची तयारी केली जाते. आणि त्यानंतर पुन्हा डॉक्टरची एन्डॉर्समेंट घ्यायचं आहे की सही केली तेव्हा मृत्यूपूर्व जबाब दिला त्या दरम्यान सुद्धा त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती जबाब देण्यालायक होती. ही जबाबाची कॉपी ताबडतोब तहसीलदारनी किंवा त्या मॅजिस्ट्रेटनी सील करायचं आहे किंवा योग्य पद्धतीने ती तपाशी अंमलदाराच्या ताब्यात द्यायचं आहे. वेळ आली तर योग्य पद्धतीने पुढील कार्यवाही करायची आहे. मॅजिस्ट्रेटनी त्याच्यासाठी जे रजिस्टर ठेवलेलं आहे त्या रजिस्टरमध्ये नोंद करायचं आहे. आता मॅजिस्ट्रेटला कळणार कधी? जेव्हा एखादी फिर्याद येते, एखादी घटना कळते, तेव्हा पोलीस ताबडतोब मॅजिस्ट्रेटला कळवतात आणि मॅजिस्ट्रेटनी विना विलंब तिथे यायचं आहे. कोणताही विलंब करून द्यायचा नाही आहे. मॅजिस्ट्रेट आरामात कामं करत बसला आणि मग सावकाशाला, असं नाही चालणार. अशा वेळी आयओची जबाबदारी किंवा जो तपासी अंमलदार असतो, फिर्याद घेणारा अधिकारी असतो, त्याची जबाबदारी वाढते. जर तेवढा वेळ नसेल, प्रामाणिक प्रयत्न केले, मॅजिस्ट्रेटला बोलवलं पण मॅजिस्ट्रेट उपलब्ध नाही, दुसरा मॅजिस्ट्रेट बोलवला तोही उपलब्ध नाही, तरच पोलीस अधिकारी सुद्धा अशाच पद्धतीने डाईंग डिक्लेरेशन घेऊ शकतो. एक्सेप्शनल केसेस तेही विश्वासार्ह होऊ शकेल. त्याच्यावरही डॉक्टरांची एन्डॉर्समेंट पाहिजे. काय वेळेला असं होतं, डॉक्टर तिथे आहे, पोलीस पोचतच नाहीत, पोलीस अजून यायचे आहेत आणि माणूस मरायला टेकलाय. अशावेळी पोलिसांची वाट बघत, मॅजिस्ट्रेटची वाट बघत, या फॉर्मॅलिटी करत होऊ शकतो. इतकंच नाही तर जबाब हा खुणेनी सुद्धा होऊ शकतो, इशाऱ्यानी सुद्धा होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीसमोर कॅलेंडर दाखवलं, कॅलेंडरवर एखाद्या पतपेढीच्या अध्यक्षाचा फोटो आहे आणि त्यांनी सांगितलं मला यांनी मारलं कारण त्याचा गळाच कापलेला आहे. अशा अनेक केसेस झालेल्या आहेत. त्यांनी ती व्यक्ती सांगितली आणि त्यांनी सांगितलं मला ह्यानी मारलं, तलवारीने मारलं, जे काय असेल, जे बोलण्याच्या स्थितीत तो जमतेमाय. अशावेळी त्याचे खुणा सुद्धा महत्त्वाच्या ठरतात. फक्त त्या विश्वासार्ह व्हायला पाहिजे. पुढे पुढे जसं व्हॅल्यू कमी होत जाते त्रयस्थ माणसा पुढे सुद्धा डाईंग डिक्लेरेशन होऊ शकतं. एका केसमध्ये मैताला मारल्यानंतर गोळ्या असताना शरीरात सुद्धा रक्तस्राव होत असताना सुद्धा त्याला रिक्षातून नेत असताना रिक्षात त्याच्या बरोबर जो त्याचा सेक्रेटरी होता त्याच्याकडे डाईंग डिक्लेरेशन करण्यात आलं, तोंडी सांगितलं. पुढे त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे घटनाक्रम सांगितला, मोटिव्ह सांगितला आणि कोणी या खून करवला ते सांगितलं.
असंही डायिंग डिक्लेरेशन, त्याला ओरल डायरेक्ट डिक्लेरेशन होतं, तोंडी मृत्यूपूर्व जबाब म्हणतात. कारण तिथे आता लिहायलाच वेळ नाही, पुढे तो हॉस्पिटलला जाईपर्यंत मरू शकतो. त्यामुळे हे सुद्धा रिलीव्हंट होतं. फक्त त्याची इव्हिडन्शियरी व्हॅल्यू कमी 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 होत जाते. त्यामुळे सर्वात उत्तम डायिंग डिक्लेरेशन मॅजिस्ट्रेट समोरचं, जे व्यवस्थित या केसमध्ये कौशलच्या केसमध्ये सांगितल्याप्रमाणे जे केलेलं डायिंग डिक्लेरेशन आहे गाईडलाईन्सप्रमाणे ते चांगलं. पण याचा अर्थ साध्या चिठीवरचं डायिंग डिक्लेरेशन, माहिताच्या अक्षरातलं डायिंग डिक्लेरेशन, तोंडी डायरेक्ट डिक्लेरेशन विचारातच घेता येणार नाही असं मात्र नाही. ते सुद्धा गुड पीस ऑफ एव्हिडन्स होऊ शकतो, तो वीक पीस ऑफ एव्हिडन्स नसतो असं त्याच जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. फक्त परिस्थितीजन्य पुरावा, इतर कोलॅबरेटिव्ह म्हणजे इतर समर्थनार्थ पुरावे हे सुद्धा तपासले जातात. आणि डायिंग डिक्लेरेशनचा पुरावा अत्यंत काळजीपूर्वक बघावा. कोणाला विनाकारण गुंतवलं जात नाही ना हेही बघावं, अशाही मार्गदर्शक सूचना आहेत. कारण होऊ शकतं डायिंग डिक्लेरेशन करणाऱ्या सोबतची जी लोक आहेत ती काही चावटगिरी करू शकतात, काही खोडसाळपणा करू शकतात. म्हणून डायिंग डिक्लेरेशन लवकरात लवकर होणं, डायिंग डिक्लेरेशन करणाऱ्यावर कोणाचा इन्फ्लुअन्स नाही ना, तो कोणत्या दबावाखाली नव्हता ना, त्याला असं काही विशेष खोटं बोलण्याचं कारण नव्हतं ना, याचीही तपासणी कोर्टातही होते, तपासी अंमलदार सुद्धा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळेला डायिंग डिक्लेरेशन ही फिर्याद सुद्धा होते. एखादा इन्स्पेक्टर, तहसीलदार येत नाही, मॅजिस्ट्रेट येत नाही म्हणून डॉक्टरांच्या परवानगीने डायिंग डिक्लेरेशन घेतो आणि डॉक्टर सांगतो आता हा वाचूच शकत नाही, जातो, खरोखर पेशंट जातो. तेव्हा जे स्टेटमेंट पोलिसांनी उतरवून घेतलेलं आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी, जरी पोलिसांसमोरचं स्टेटमेंट ते असेल तरी ती फिर्याद होऊ शकते, त्याला FIR म्हणता येईल. तो प्रथम खबरी अहवाल होऊ शकतो आणि त्या आधारे तपासाला सुरुवात करता येते. कारण खून झालेला आहे, त्याने सांगितलेलं आहे खून कुठे झाला, तो योग्य ठिकाण सांगतोय, तो तिथपर्यंत कसा आला ते सांगतोय. याचा अर्थ त्याचा स्टेट ऑफ माइंडही चांगला आहे. तो ज्यांच्याबरोबर आलाय त्या रिक्षामध्ये बोलण्याच्या स्थितीत नाही, डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यावर थोडं बोलतोय ते लिहून घेतलंय आणि तो आरोपींची स्पेसिफिक नावं सांगतोय आणि मोटिव्हही सांगतोय. आरोपींच्या हातात काय होतं ते सांगतोय. पंचनाम्यामध्ये त्यातली काही हत्यारं जागेवर मिळत आहेत. त्या आरोपींचा CDR रेकॉर्ड पुढे असा दिसतोय की त्या टॉवर लोकेशन खाली त्यांनी फोन वापरलेले आहेत. मैताच्या फोनचा CDR रेकॉर्ड जुळतोय. आय विटनेस आहेत, आय विटनेस सांगतायत ते जुळत आहेत, त्यांचा CDR रेकॉर्ड जुळतोय. पुढे आरोपींनी हत्यारं काढून दिलीत. हे सगळे इतर पुरावे बघता ती फिर्याद सुद्धा विचारात घेता येईल डायिंग डिक्लेरेशन म्हणून. तिला डबल महत्व आहे. डायिंग डिक्लेरेशनमध्ये डॉक्टरांची साक्ष ही सुद्धा महत्वाची होऊ शकते. त्यामुळे उलट तपासामध्ये डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात क्रॉस घेतली जाते. मुख्यत्वे करून उलट तपासणी डायिंग डिक्लेरेशनमध्येही ती व्यक्ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती किंवा ती दबावाखाली होती हे सिद्ध केलं जातं. ती व्यक्ती आधीच मयत होती हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे डॉक्टरांनी कागदपत्रांमध्ये नोंदी स्पष्टपणे घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टरांची जेव्हा प्रशिक्षणं चालतात तेव्हा डॉक्टरांना हे सगळं समजवलं जातं. त्यांना डायिंग डिक्लेरेशनला स्वतंत्र भाग शिकवला जातो. त्याचं कारण आहे कारण पेशंट आल्यानंतर EPR रजिस्टरमध्ये नोंद असते, MLC रजिस्टरमध्ये नोंद असते, पेशंट बोलण्याच्या स्थितीत आहे ते सांगितलं जातं, माराची हिस्ट्री पेशंटनी सांगितले हेच लिहिलेलं जातं. आणि डॉक्टर स्वतःहून मॅजिस्ट्रेटला कळवत असतो, पोलिसांना कळवत असतो. कारण अशी जर डायरेक्ट पेशंटला किंवा जखमीला डायरेक्ट पोलीस स्टेशनला न देता डॉक्टरांकडे नेलं तर योग्य आहे. कारण त्याच्यावर प्रथोपचार होणं किंवा त्याला जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं हे कोणाचंही नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला खरंच अशी घटना बघायला मिळाली किंवा तुम्ही एखाद्या घटनेच्या जागी पोहोचलात तर तुम्ही काय पोलिसांना फक्त फोन कराल, कोणाला तरी फोन करायला सांगाल, पण अशा जखमीला तुम्ही स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला किंवा जवळच्या हॉस्पिटलला नेणारच ना. आणि तेव्हा डॉक्टर ठरवणार, तुम्ही कोण ठरवणार. त्याला मानेला जखम झाले, काय छातीला जखम झाले की त्याचं इतर महत्त्वाच्या कुठे लिव्हरला वगैरे जखम झाले, त्यामुळे त्याच्याकडे जगण्यासाठी कमीत कमी वेळ आहे, हे कोण ठरवणार. डॉक्टर ठरवणार. त्यामुळे डॉक्टरची काळजी घेतो, डॉक्टर लगेच पोलीस स्टेशनला कळवतो, त्याच्यावर ते बंधनकारक आहे. आणि त्यामुळे मृत्यूपूर्व जबाब हा विश्वासार्ह असतो. केवळ मृत्यूपूर्व जबाबावर सुद्धा शिक्षा होऊ शकते, प्रोव्हायडेड फक्त तो विश्वासार्ह पाहिजे, लवकरात लवकर झालेला पाहिजे, स्पष्टपणे पाहिजे आणि कुठेतरी गुन्ह्याचे कॉज ऑफ ॲक्शन किंवा गुन्ह्याची घटनास्थळ
किंवा गुन्ह्यातल्या आरोपींची नावं त्यांनी डिस्क्लोज केली पाहिजे. एका खटल्यामध्ये मैतानी सिव्हिल हॉस्पिटलला मॅजिस्ट्रेट समोर बोलण्याच्या स्थितीत नसताना सुद्धा एक चिठ्ठी मागितली, कागद मागितला आणि स्वतःच्या हाताने एका सरपंचाचं टोपण नाव लिहिलं आणि दुसऱ्याचं एकाचं साधं नाव लिहिलं आणि त्यांनी मारलं हे सांगितलं. सर्कमस्टन्शियल इव्हिडन्स इतर जुळवला गेला आणि ते मृत्यूपत्राबद्दल सुद्धा ती चिठ्ठी सुद्धा एक्झिबिट झालेली आहे. त्याला निशाणी नंबर पडलेला आहे, त्याची विश्वासार्हता तपासली गेलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर सहीच पाहिजे आणि एवढ्या चौकटीतच डाईंग डिक्लेरेशन केलं पाहिजे, याच भाषेत पाहिजे, या स्वरूपात पाहिजे, याच मसुद्यात पाहिजे, असं काहीही कायद्यात सेक्शन 32(1) मध्ये म्हटलेलं नाही. म्हणून 32(1) हा सगळ्यात महत्वाचा आहे की तो कागद डाईंग डिक्लेरेशन म्हणून ज्याला संबोधलं जातं तो कागद पुराव्यात ग्राह्य आहे, कारण तो कागद करणारा व्यक्ती अस्तित्वात नसतो, कोर्टात विटनेस बॉक्समध्ये येऊ शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता तर जळीत कांडामध्ये, हुंडाबळीमध्ये, जखमींमध्ये ते आलेलं आहे. काही महत्वाच्या केसेस आहेत. आर मणी विरुद्ध तामिळनाडू महत्वाची एक केस आहे, त्याच डाईंग डिक्लेरेशन बद्दल आलेली आहे. PV रामकृष्णन म्हणून एक केस आहे, उल्का रामची केस आहे, रामचंद्र रेड्डीची केस आहे. अनेक केसेस आहेत डाईंग डिक्लेरेशनवर, अनेक केसेस आहेत. या वर्षात तर आणखीन 2-3 केसेस आल्या. परंतु ही बेसिक प्रिन्सिपल लक्षात आपण ठेवणं. आपण वकील म्हणून ही चर्चा करतच नाही आहोत. सर्वसामान्य माणसाला मृत्यूपूर्व जबाब म्हणजे काय, मृत्यूपूर्व जबाबाची वेळ आली तर आपण काय काळजी घेतली पाहिजे हे कळावं म्हणून हे लेक्चर आहे किंवा हे संबोधन आहे. त्यामुळे जर कदाचित अशी वेळ तुमच्यावर कधी आली की तुमच्या जवळच्या नातेवाईकाला मार लागला किंवा मरण यायची वेळ आली आणि तो बोलण्याच्या स्थितीत आहे, तर तुम्ही या सगळ्या फॉर्मॅलिटी करणं अपेक्षित आहे. पण तेवढा वेळ नसेल तर प्रामाणिक साक्षीदार म्हणून तुम्ही स्वतः कागद पेन घेऊन तो जे बोलतोय ते लिहून घेतलं, ते रेकॉर्ड केलं, उद्या फोनवर रेकॉर्डिंग केलं, आता सगळी सोय झाली, CCTVवर रेकॉर्डिंग झाले किंवा तुम्हाला शक्य असेल तर स्वतंत्रपणे रेकॉर्डिंग झाले, तर निदान त्याचा आवाज अधिक लिखाण होऊ शकतं, पुराव्यात उपलब्ध होऊ शकतं. त्याच्या लिखाणावर तुम्ही त्याची सही घेऊ शकता. तुमच्याबरोबर जो कोण मित्र असेल, साक्षीदार असेल, त्याची सही साक्षीदार म्हणून घेऊ शकता. ते सुद्धा मर्यादित स्वरूपाचं, मर्यादित पर्पज खाली डाईंग डिक्लेरेशन होऊ शकतं. त्याच्यातही पुराव्याला सिद्धता होऊ शकते. तो इम्पॉर्टंट पीस ऑफ एव्हिडन्स होऊ शकतो. त्यामुळे जे वैफल्यग्रस्तता आलेली आहे काही जणांच्या मनात की सुप्रीम कोर्टाने दिलंय त्याच नियमात डाईंग डिक्लेरेशन, बऱ्याच न्यायाधीशांचा सुद्धा गैरसमज होऊ शकतो. नाही, सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्व दिलीत ना त्या चौकटीत, चौकटीत करायला वेळ तर मिळाला पाहिजे. त्या माणसाने प्रामाणिक प्रयत्न केला, त्या चौकटीप्रमाणे नाही रेकॉर्ड होऊ शकलं, पण त्यांनी पर्यायी व्यवस्था केली ना. त्यांनी रेकॉर्डिंग केलंय, बोलतानाचं रेकॉर्डिंग आहे, फोनमधलं रेकॉर्डिंग आहे. पुढे एव्हिडन्स ऍक्टमध्ये सेक्शन 65 वगैरे जे आहे त्याच्या तरतुदीनुसार ते रेकॉर्डिंग उपलब्ध करता येईल, त्याची CD उपलब्ध करता येईल. त्याला सुद्धा डॉक्युमेंट म्हणून ओळखलं जातं, त्याला सुद्धा निशाणी नंबर पडू शकतो आणि ते सुद्धा डाईंग डिक्लेरेशन होऊ शकेल. कारण जर तोंडी डाईंग डिक्लेरेशन चालतं तर CDच्या स्वरूपात जे चित्रीकरण झालेलं आहे तेही डाईंग डिक्लेरेशन होऊ शकतं, जर ते तेवढं सुसंबंधित असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्टता असेल आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्याने ते सगळं जुळत असेल. लवकरात लवकर आणि खरंच तो माणूस मेला तर उद्या समजा तो माणूस मेला नाही, म्हणजे डाईंग डिक्लेरेशन केलंय म्हणजे डॉक्टर त्याला मारूनच टाकतील असं आहे का? शक्यच नाही. डॉक्टर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी मिरॅकल्स होतात. आणि मग काय होतं, त्यांनी फिर्याद दिले किंवा त्यांनी जबाब दिलाय, डाईंग डिक्लेरेशन दिले, पण सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नाने तो वाचला आणि उद्या तो साक्षीदार म्हणून आला तर साक्षीदार म्हणून सुद्धा त्याची साक्ष महत्वाची करते. कारण तो डायरेक्ट एव्हिडन्स देत असतो, त्याला कोणी मारलं, का मारलं, कशाने मारलं, कुठे मारलं, कुठे जखम झाली, काय जखम झाली, त्याचं कारण काय, हे सगळं तो साक्षीदार म्हणून सांगणार असतो कोर्टात. त्यामुळे त्याचं डायरेक्ट एव्हिडन्स आहे. त्यामुळे तेव्हा त्याला डाईंग डिक्लेरेशन म्हणून त्या कागदाला महत्त्व राहत नाही, परंतु त्याचा प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून, त्याने पूर्वी दिलेला जबाब म्हणून त्याला शेवटी महत्त्व आहेच. कॉन्ट्राडिक्शन पर्पजसाठी त्याने उद्या वाहत जाऊन काही सांगितलं तर तो कागद बाहेर काढता येतो. आरोपीचे वकील त्या कागदालाही हात घालतात. त्यामुळे डाईंग डिक्लेरेशनचा फायदा फक्त प्रॉसिक्युशनलाच होतो का? तर नाही. डाईंग डिक्लेरेशनचा कायदा फक्त सरकार पक्षाला होत नाही,
तर वेळ आली आणि गरज असेल तर आरोपी सुद्धा त्या डाईंग डिक्लेरेशनचा म्हणजे प्रिव्हियस स्टेटमेंटचा उपयोग करू शकतो, उलट तपासात वापर करू शकतो. मित्रांनो, अत्यंत महत्वाचं आहे, डाईंग डिक्लेरेशन हे दिवाणी स्वरूपाच्या कामात सुद्धा उपयोगी येतं. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो, डाईंग डिक्लेरेशन म्हणजे फौजदारी गुन्हा. फौजदारी गुन्ह्याच्या बाबतीत हे विचारात घेता येईल. इव्हिडन्स ऍक्ट हा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्वरूपाच्या कायद्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. मग इव्हिडन्स ऍक्टमध्ये सेक्शन 32(1) मध्ये जे स्टेटमेंट मान्य करता येण्यासारखं आहे, जे ऍडमिसिबल आहे, ते दिवाणी कामात सुद्धा होणार. त्यामुळे काही ठिकाणी दिवाणी स्वरूपाच्या कामात सुद्धा डाईंग डिक्लेरेशन महत्वाचा रोल अदा करतं. त्यामुळे आपण सजग असा. डाईंग डिक्लेरेशन बद्दलची ही तात्पुरती माहिती, सकृतदर्शनी आवश्यक असलेली प्राथमिक माहिती आपल्याला मी दिले. आज आपण इथेच थांबूया. मृत्यूपूर्व जबाब करायची जर कधी वेळच आली, कोणाचा नोंदवायची वेळ आली, त्याच्यावर साक्षीदार म्हणून राहण्याची वेळ आली, त्याबाबत साक्ष नोंदवायची वेळ आली कोर्टात जाऊन, मग तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही त्रयस्थ माणूस असाल, साक्षीदार असाल, पोलीस अधिकारी असाल, पोलीस असाल किंवा मित्र असाल, हितसंबंधी असाल, तर तुम्ही इंटरेस्टेड विटनेस नाही. तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम केले, नागरिक म्हणून योग्य जबाबदारी पार पाडले, हे सिद्ध करण्यासाठी हे विवेचन नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.